आंघोळ करून अपर्णा कपडे बदलत होती. तिच्या मानेखालील काळ्या निळ्या खुणा बघून तिच्या डोळ्यात थोडा वेळ अश्रू आले. तिचा पती राजने तिला हाणामारी करताना दिलेली ही काळी निळी खूण एका वर्षानंतरही तिला तिच्या भूतकाळाची आठवण करून देत होती. थोड्या वेळाने ती पटकन तयार झाली आणि केस सुकवायला तिने सुरुवात केली. आज तिचा वाढदिवस होता. काही वेळाने तिची जिवलग मैत्रीण नीता ही तिथे आली. तिच्या हातात एक छोटा चॉकलेट केक होता. अपर्णाने केक बघताच ती एका लहान मुलासारखी हसायला लागली आणि म्हणाली, वा, माझा आवडता केक आणलास तू. नीता म्हणू लागली, आणि अजून काय? आज माझ्या प्रेमाचा वाढदिवस आहे, म्हणून हा स्पेशल वाढदिवस साजरा करण्यात अर्थ आहे ना. दोघींनी मिळून केक कापला. त्यानंतर दोघींनी नाश्ता केला. नीता म्हणाली, अपर्णा, मी तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आणले आहे, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. अपर्णा आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आता काय सरप्राईज आहे? मला एका दिवसात माझ्या संपूर्ण आयुष्याचा आनंद देणार आहेस का नी तू? हे ऐकून नीता एकदम भावूक झाली आणि म्हणाली, तुझ्या पाठिंब्यामुळेच मी माझ्या जीवनात काही करू तरी शकले आहे. माणसाच्या एकतामध्ये मोठी ताकद असते. लोक सांगतात ते बरोबर आहे. आता जास्त भावूक होऊ नकोस. अपर्णा. एवढं बोलून अपर्णाची मैत्रीण नीताने अपर्णाचे डोळे बंद केले आणि तिला बिल्डिंगच्या खाली आणले. तेव्हाच समोर एक नवीन चमकणारी स्कूटी पाहून अपर्णा एकदम आश्चर्यचकित झाली आणि प्रसन्न आवाजात ती म्हणू लागली, हे काय? मग नीता म्हणू लागली, ही स्कूटी मी तुझ्या वाढदिवसाला तुझ्यासाठी घेतली आहे. आता या स्कूटीवरच तू तुझे सर्व काम करू शकतेस. अपर्णाने नीताला मिठी मारली. जेव्हापासून त्या दोघी मैत्रिणी एकत्र काम करू लागल्या तेव्हापासून अपर्णाच्या आयुष्यातले सगळे संघर्ष आणि दुःख हळूहळू संपले होते. शेवटी तिने तिच्या मैत्रिणीसोबत लोणचे आणि पापड बनवण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. तिच्या सासरच्या मंडळींनाही तिच्याशी काही देणं घेणं नसल्यामुळे ती स्वतःच्या हिमतीवर तिचे आयुष्य जगत होती. त्या दोघींनाही त्यांच्या सासरी सारखाच त्रास होत होता. अपर्णाने सासरचे घर सोडल्यापासून तीही हे काम करत होती. मात्र ती घरी राहून हेच काम करत होती. 2 महिन्यांपूर्वी तिने तिच्या सासरचे घर सोडले आणि ती तिच्या मैत्रिणीकडे शिफ्ट झाली होती. एक दिवस अपर्णा फोनवर पापड लोणचेची ऑर्डर घेऊन सामानाची यादी बनवत होती. तेव्हा तिचा फोन वाजला. तिने मोबाईल बघितला तर तिच्या सासूचा फोन असल्याचे तिला दिसले. सासूचा फोन येताच तिने कॉल उचलला. तिची सासू तिला म्हणू लागली, सुनबाई, माझी डॉक्टरची फाईल कुठे ठेवली आहेस? मला ती घरात कुठेच सापडत नाही. मी आजारी आहे, मला डॉक्टरकडे जावे लागेल. तू घरी ये आणि मला माझी फाईल शोधून दे. अपर्णाला तिच्या सासरच्या घरी जायचे नव्हते, पण सासूच्या तब्येतीचा प्रश्न आहे असे तिला वाटू लागले. म्हणून तिने तिची पर्स उचलली आणि सासरी जायला निघाली. घराच्या दिशेने चालताना तिला आठवू लागलं की त्या दिवशी तिच्या सासूनेही तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप त्रास दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तिचा नवराही त्याच्या प्रेयसीसोबत तिच्या घरी राहतो. अहो, घरी परत या. घरची काळजी आहे का नाही तुम्हाला? आनंदाने आपण एकत्र राहूया. नंतर अपर्णा म्हणाली, आई, तुमचा मुलगा तुमच्यासमोर दारू पिऊन घरी येतो. त्यांनी काल रात्री दुसरी मुलगी घरी आणली होती. तरीही तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात. तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगायला हवं होतं, पण नाही. तुम्ही त्यांच्या चुकीच्या वागण्याला समर्थन देत आहात. त्यावेळी अपर्णाच्या सासूने तिला साथ दिली नाही, पण त्याऐवजी त्यांनी अपर्णावरच हात उचलला. अपर्णा विचार करत सासरच्या घरी पोहोचली. तिची सासू म्हणाली, अपर्णा, आता आली आहेस तर इथेच राहा. तुझ्याशिवाय घर आम्हाला खायला उठतं आहे. तेव्हा अपर्णा म्हणाली, आई, असो, ते सगळं सोडा. मला आता या गोष्टींपासून दूर जायचे आहे.
मला या सर्व गोष्टींमध्ये आता अजिबात रस नाही. सूनबाई चल, मला तू माझी फाईल शोधून दे. अपर्णा फाईल शोधत होती तेव्हाच तिची सासू रागाने म्हणाली, अगं तू बाई आहेस का? घराच्या भिंतीच्या आत स्त्रिया चांगल्या दिसतात, बाहेर नाही. समाजात तू आमचं नाव खराब करत आहेस. आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटतो तेव्हा सगळे विचारतात, तुमची सून परत आली का घरी? हे बघून सूनबाई तू शांतपणे आता घरी परत ये. माझा मुलगा पुरुष आहे. त्याला वाटेल तेव्हा दारू पिऊन येईल आणि वाटेल तेव्हा तो दुसरी मुलगी घरी घेऊन येईल. तू त्याला नाही म्हणू शकत नाहीस. माझ्या मुलाला तू सुखापासून वंचित ठेवू शकत नाहीस. तू फक्त माझ्या मुलाची पत्नी म्हणून तुझे कर्तव्य पार पाड. असे म्हणत तिच्या सासूने अपर्णाला त्यांच्या मुलाच्या खोलीत ढकलले. या अचानक केलेल्या धक्काबुक्कीमुळे अपर्णा थोडी विचलित झाली. समोर बेडवर तिचा पती राज बसला होता. राजला पाहताच अपर्णाचे मन कटुतेने भरून आले. आज 2 महिन्यांनी तिचा नवरा तिच्यासमोर उभा होता. तेव्हा ती त्याला पाहून रागाने म्हणाली, म्हणजे तुम्ही घरी परत आले आहात म्हणून तुमच्या आईने मला खोटं बोलून इथे बोलावले, तर मी तुमचे मनोरंजन करावं म्हणून? पण एक गोष्ट नीट कान उघडून ऐका, मी आता तुमच्यासोबत या घरात राहणार नाही. असे म्हणत ती मागे वळताच तिच्या पतीने तिला पकडले. यावेळी अपर्णा रडली नाही, ओरडली नाही, तर तिने त्याच्या मांड्यांमध्ये जोरदार प्रहार केला. राज वेदनेने ओरडला. अपर्णाने जोरात प्रहार केला आणि तिने तिच्या नवऱ्याचे मनगट फिरवत ती म्हणाली, सावधान, ज्याने कोणी मला हात लावण्याचा प्रयत्न केला तर. 2 महिने कुठे गायब होतात तुम्ही? तुम्हाला तुमची पत्नी आहे हे तुम्हाला कळले नाही का? आज तुम्ही मला फसवून इथे बोलावून घेतले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता पूर्वीसारखी भोळी अपर्णा राहिली नाही. मी आता कराटे क्लासेस जॉईन केले आहे आणि आता मी स्वावलंबी स्त्री बनली आहे. माझ्यात आता आत्मविश्वासाची कमतरताच नाही. तुमच्यासारख्या क्षुद्र व्यक्तीने माझा आत्मविश्वास ठेचून काढण्यात कोणतीही कसर सोडली नसली तरी आज मी त्या प्रसंगातून स्वतःला सावरत अभिमानाने डोके उंच करून सांगू शकते की होय, मी एक स्त्री आहे. मी शक्तीची मूर्ती आहे आणि कोणाचीही हिंमत नाही त्यांच्या हाताने तो मला स्पर्श करू शकतो. मग तिने तिच्या पतीचा मुरगळलेलं मनगट सोडलं आणि जोरात म्हणाली, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, भविष्यात मला स्पर्श करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. त्यानंतर तिचा नवरा राज जमिनीवर पडला. तो वेदनेने रडत होता. नंतर अपर्णाने दार उघडले आणि जोरात चालत ती घराबाहेर पडली. तिची सासू स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहिली. तेव्हा अपर्णा त्यांना म्हणाली, पुरे झाले आता तुमचे नाटकं. आता मी बघते तुम्हा लोकांना तुरुंगात जाण्यापासून कोण अडवतं. अपर्णा हे सर्व काही बोलली कारण तिला वाटत होतं कदाचित तिच्या सासूला त्यांची चूक कळली असेल. पण तेव्हा तिच्या सासूने समोर येऊन अपर्णाचे केस पकडले आणि म्हणाल्या, थांब, आज मी तुला सांगते घराच्या सुनेने कसे वागावे आणि कसे राहावे. आता मात्र अपर्णा अगोदरच त्यांना उत्तर द्यायला तयार होती. पण तरीही तिच्या सासूने तिला जोरात कानाखाली चापट मारली. त्यामुळे अपर्णाच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागले. तेव्हा अपर्णाने तिच्या सासूचे मनगट फिरवले आणि म्हणाली, पुरे झाले आई, मी आत्ताच पोलिसांना बोलावते. तिची सासू वेदनेने ओरडू लागली. अपर्णाने लगेच पोलिसांना फोन केला. काही वेळाने पोलीस घरी आले होते. अपर्णाने तिच्या जखमा पोलिसांना दाखवल्या आणि तिची सासू आणि नवऱ्याच्या कृत्याबद्दल तिने पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी तत्काळ त्या आई आणि मुलाला अटक केली. आता अपर्णाचे हे रूप पाहून तिची सासू आणि तिच्या नवऱ्याचे तर भान हरपले. ते अपर्णाच्या पाया पडून माफी मागू लागले. पण अपर्णाने त्यांना माफ केले नाही. अवघ्या 2 महिन्यात ती खूप बदलली होती. आता ती घाबरलेली अपर्णा राहिली नव्हती, तर ती आत्मविश्वासाने भरलेली अपर्णा बनली होती. तिने इन्स्पेक्टर साहेबांना सांगितले, इन्स्पेक्टर, या लोकांना तुम्ही माझ्या नजरेपासून दूर करा, नाहीतर मी काहीतरी चुकीचे करेन. तिची ही वृत्ती पाहून ते दोघंजण थरथरू लागले.
पोलिसांनी त्या लोकांना अटक करून तेथून घेऊन गेले. अपर्णाने तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि तिचे संपूर्ण लक्ष तिने तिच्या व्यवसायात झोकून दिले. रक्ताची नाती आणि जगाने निर्माण केलेली नाती या दोन्हींचा खरा चेहरा तिने पाहिला होता. त्यामुळे आता तिला कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नव्हती. तिला फक्त तिच्या मैत्रिणीसोबत तिचं काम पुढे करायचं होतं. हळूहळू तिचे काम वाढत गेलं. पुढे तिने एक संस्था काढली ज्यामध्ये अशा असहाय्य आणि निराधार मुलींना ती काम मिळवून देऊ लागली आणि तिच्या मैत्रिणीलाही सरकारकडून मानधन आणि आर्थिक मदत मिळू लागली. आता अपर्णा अनेक असहाय्य आणि अत्याचारी मुलींसाठी प्रेरणास्रोत बनली होती. आजही अनेक चांगल्या घरांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना नात्यांच्या भारावर मूकपणे मार सहन करावा लागतो. अशा वेळी अपर्णासारखी हिंमत कोणामध्ये असेल तर कदाचित त्यांच्या आयुष्यातही बदल घडू शकतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.